सर्व हत्तीचे शिल्प आहेत, पण नेस्तनाबूत झाले आहेत. आणि इथून पायऱ्या अरे ये इकडं, डायरेक्ट हाताला लागू शकतं इथून. याला स्तूप म्हणतात. स्तूप, अरे काय असतं ते? स्तूप म्हणजे एक ध्यान धारण्याची जागा. लपाची ध्यान धारण्याची रे, शांत बसायची, लपायची नसते. ते जात म्हणतो. त्याच्यामध्ये नाही, दुसरीकडे असतं ते बसायचं. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि फर्स्ट ऑफ ऑल विश यू अ हॅपी 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 न्यू इयर. आणि तुमचं येणारं जे वर्ष आहे ते दीर्घायुषी जावं, हेल्दी जावं, आणि तुम्हाला ज्या गोष्टी अचीव व्हाव्यात आयुष्यामध्ये पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो मी सुद्धा निघालो आहे माझ्या पुढील वाटचालीसाठी, नवीन भविष्यासाठी, बिकॉज आय लव ट्रॅव्हलिंग. सो दॅट्स वाय जो फर्स्ट ब्लॉग आहे माझा 2026चा पहिला दिवस म्हणजे 1 जॅन 2026, तो मी ट्रॅव्हलिंग करूनच स्टार्ट करावा या हेतूने मी ट्रॅव्हलिंगसाठी विथ माय फॅमिली पित्तळखोरे लेणे म्हणजेच बुद्धिस्ट केव्ज आहेत त्या, सो त्या दिशेने फर्स्ट ट्रॅव्हलिंग व्लॉग हा बनवावा या हेतूने आम्ही निघालो आहोत. आणि ॲज यू कॅन सी विथ माय होल फॅमिली आय एम मूविंग अहेड इन 2026. सो बाय रूट आम्ही सोलापूर धुळे हायवेने गेलो आणि फर्स्ट टोल लागला तिथे आम्हाला. सो फर्स्ट प्लॅन हा पित्तळखोरेला जाण्याचा केला, कारण की न्यू प्लेस होता आणि जे की फर्स्ट टाईम मी व्हिजिट करणार होतो. याच्या अगोदर जेवढेसुद्धा प्लेसेस मी सिटीमध्ये व्हिजिट केले, ऑलरेडी खूपदा व्हिजिट केले. दॅट्स वाय. आणि हा जो निवळता रस्ता बघत आहात तुम्ही, हाच रस्ता आपल्याला याच पित्तळखोरे लेण्याला घेऊन जाणार आहे. प्लेस सुद्धा शोधलं होतं. दॅट्स वाय शांत असा रोड आहे, किलोमीटर होतं तुम्हाला तुमची कार दिसेल ते, तरी सुद्धा आम्ही, कारण की आजूबाजूचा जो परिसर आहे तो ऑन द स्पॉट अभयारण्य आहे, प्लेस चेंज करून पित्तळखोरे जास्त वस्ती नाही आहे इथे. आणि तुम्ही जसा ऑलरेडी प्रिपेअर फॉर ट्रॅव्हलिंग, सो मी ड्रोन सुद्धा चार्ज केला होता आणि माझ्याकडे कॅमेरा होता छोटासा, तो सुद्धा चार्ज केला होता. त्यातले सुद्धा काही व्हिडिओज आहेत. आणि फॅमिली मोठी असल्यामुळे, मेंबर्स जास्त असल्यामुळे आम्हाला 2 कार घ्याव्या लागल्या. सो गाडी समोर बघू शकता तुम्ही, एक आहे लॉर्ड आल्टो आणि जिच्यामध्ये बसलो आहे ती क्रेटा खाली आहेत. सो अशा 2 कार घेऊन आम्ही ह्या लेण्या ज्या आहेत त्या रवाना साईडला जातात, कारण की डोंट नो तुम्ही जर का बाकीच्या इतर लेण्या बघितल्या जसं वेरूळ, अजिंठा, तर त्या वरच्या साईडला असतात आणि ह्या ज्या लेण्या आहेत त्या डाऊन साईडला आहे. कितीतरी वर्ष जुना असून सुद्धा जो कलर आहे तो मेंटेन आहे. सो पित्तळखोरे लेण्या कधी बांधल्या आणि हा डोम काय इतिहास आहे त्याचा, आणि ज्या तुम्ही पायऱ्या बघितल्या सपोर्ट केले 300च्या अबाव पायऱ्या होत्या आणि आतून सो पूर्ण मोकळा आहे. यू कॅन सी खोऱ्यामध्ये आहेत लेण्या. सो दॅट्स वाय पित्तळखोऱ्याच्या लेण्या सुद्धा बोलतात त्याला. आणि हे ते स्तूप होतं जे की बांधकाम वगैरे त्याचा चबुतारा झालेला आहे. खालून आपण बोलतो डोंगर वरती मूर्ती असेल किंवा खालपर्यंत करण्यात आली आहे, तिथे काहीच नाही. आणि हा पूर्ण असा एक डोम आहे इथे, आणि हे जे पिलर्स आहेत त्याच्यावर यू कॅन सी देअर
आणि कलर्स बघू शकता तुम्ही, अजूनसुद्धा ब्राईट अँड शायनी आहे. आणि ह्या ज्या लेण्या आहेत त्या डाऊन टू द अर्थ आहे, अंडरग्राऊंड आहेत. आणि जे ह्याचं काम आहे ते वरतून खाली करण्यात आलं आहे. पायऱ्या पायऱ्या, पाणी कंटिन्यू चालू आहे इथून ना. हा, ते पाय किती छान आहे. पाय सटक दिला हळू चल. हो. ह्याला सपोर्ट दिला आहे पिल्लरने. आणि बहुतेक इथे हे पाणी जे वरतून फ्लो होतं पावसाळ्यामध्ये, तर ते पाण्यासाठी मे बी केलं आहे, आर्टिफिशियल आहे. जा मध्ये बघायचं का तुला, जा पकडतील बरं का. नाही. हा हा, अरे बाबा बाबा काय वास. अशा रूम आहेत या सगळ्या, छोट्या 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 रूम्स. कशासाठी बांधले असतील काय माहीत. इथून सुद्धा काही शिल्प पडले आहेत, पूर्ण तुटलेत. डायरेक्ट हाताला लागू शकतं इथून. शेवटची केव इथे, आणि इथून पॉईंट एंड पॉईंट आहे मे बी हा. तर शेवटच्या ह्याच्यामध्ये बघू, इथे पूर्ण पाणीच पाणी आहे. हौदा साई टाईप आहे. लेट मी टर्न ऑन द टॉर्च फ्लॅश. काही दिसत नाही, पूर्ण अंधार आहे. यू कॅन सी हिअर. तिकडे गेलो का? बापरे, पूर्ण अंधार इथं. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरत असेल. चलो 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 बॅकअप. त्या साईडला येतं केव्स. दिस इज एंड पॉइंट. आणि हा बॅक साईडला स्तूप आहे मे बी. नाही जायचं. हां स्तूपच आहे. तू काय याला स्तूप म्हणतात. म्हणजे? स्तूप. अरे काय असतं ते? स्तूप म्हणजे एक ध्यान धारण्याची जागा. लपाची? ध्यान धारण्याची रे, शांत बसायची, लपायची नसते. सो इथे सुद्धा एक स्तूप आहे. सो इथे हे अशी शांत जागा असते बघ स्तूप म्हणजे. कसा आवाज फिरतोय इथे. नको रे. हे कोण आहे रे तिकडे. कोण बसले रे, कोणतरी बसले इथे. हे कोणतरी बसले. मस्त आहे. आणि त्या साईडने सुद्धा तुम्हाला खालच्या साईडला पायऱ्या दिसतील. तर खाली सुद्धा 2 स्तूप आहेत. सो पटपट आम्ही तिथे गेलो. आणि यू कॅन सी द नजारा हिअर. सो इथे सुद्धा 2 होत्या लास्टच्या, ग्राउंड लेवलवर होत्या. आणि बॅक साईडला एक नदी होती. आणि पुढे पूर्ण जंगलच होतं. रस्ता जातोय खाली जंगलमध्ये. अरे मोरांचा आवाज येते. मी तुम्ही पाहिलं का बिबट्या इथं दिसतोय का. आवाज येतो ते वानर हा का. त्याचा आले का हा त्याला दिसतो. हो का. त्याच्या मग लगेच वर काढतो लोकांना. हे इथून जातो म्हणे तो. एकदम दिसत नाही त्याचा. हा हा हा. त्यांना ते लांबून दिसतो हो. वानराला. ते पायऱ्या चढत चढत येतो तो.
खालून हे असं खाली जंगलच आहे ना पूर्ण. जंगल कोणतं जंगल आहे? गवताळा. गवतळाची गवताळाच आहे ना. त्याच्यानंतर इथे मी थोडी ड्रोन फ्लाईंग केली. सो काही ड्रोन शॉटसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. चल रेस लावतो चल. हा जिंकलो मी. हारला तू. त्याच्यानंतर मग आम्ही इथे थोडीशी पेटपूजा केली, कारण की मॉर्निंगपासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं आणि इव्हिनिंग झाली होती. सो त्याच्यानंतर मग मी थोडीशी कार ड्रायव्हिंग केली, थोडासा फ्लेक्स केला. सो सुंदर असा सनसेट होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो रिटर्न टू होम ॲट्स द एंड ऑफ द फर्स्ट डे ऑफ 26 and enjoy that beautiful sunset with that. Don't forget to subscribe my channel and hope you like the vlog. Thank you.